टन वाजलं, चिकन शिजलं, टन वाजलं, खाऊ जरा सुकं रस्सा जरा जरा वाढ ग, जरा तिखट जरा दे ग मम्मी. काय देऊ? नव्हतं का ते काय तर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये. तर चला, आजची आहे नवीन रेसिपी. तर मी ही पहिल्यांदाच ट्राय करत होते, म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. तर इथं ना मी काजू घेतलेत आणि मगरच्या बिया त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या आणि दुसरीकडे कांदाही चॉप करून घेतला आणि तो कांदा खिसून झाल्यानंतर तेलामध्ये फ्राय केला. का तर मला फ्राय केलेला कांदा हवा होता, मग तो चांगला फ्राय केला आणि इकडे लगेच तो कांदा फ्राय करायला ठेवला. आणि इकडे ना ते काजूचे आणि मगरचे बी भिजवले होते ना, तेही त्याची पेस्ट करायची होती. मग ते इथं लगेच मी ते काढून घेतले पाण्यामधून आणि त्याची पेस्ट करून घेतली. इथं पेस्ट झाली तोपर्यंत इथं कांदाही फ्राय झाला होता. कांदा थोडा डार्कच झाला होता, एवढा डार्क नको होता, तरीही इकडं पेस्ट करत तो जरा हे झाला. आणि इथं 2 टोमॅटो ही मी त्याची प्युरी करून घेतली होती. आणि जो खडा मसाला दाखवला ना, त्याच्यामध्ये दालचिनी, हिरवी वेलची, मोठी वेलची आणि लवंग आणि मिरे हे जी सगळी मी पेस्ट करून घेतली जे मसाला. आणि इथं ना चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि चिकनमध्ये ना मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर, दही हे सर्व टाकून घेतले. आणि हे सर्व त्याच्यामध्ये ना कढईमध्ये तळलेलं थोडं कांदा तळलेलं तेल होतं ना, तेही होतं शिल्लक, मग त्याच्यामध्येच टाकून घेतले. आणि ते ना बारीक गॅस करून ना ते चांगले हलवून घेतले. आणि ते हलवून झाल्यावर लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपण तरी लाल तिखट पावडर टाकलीच नाही, मग तेही टाकून घेतली. आणि ते सर्व आहे ना एकजीव व्यवस्थित हलवून घेतले. आणि ही जी मी रेसिपी बनवत आहे ना, त्याचं नाव सांगायचं राहूनच गेलं. मी चिकन कोरमा बनवत होते. तर चला बघूया म्हटलं ट्राय. आता तुम्हीही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. मला जमलंय का हे ही तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये कमेंट करून. त्याला ना कंटिन्यू असं एकजीव सगळे हलवत राहिलं होतं, जेणेकरून ना ह्याच्यामध्ये दही टाकलं होतं ना ते फुटू नये किंवा खराब होऊ नये म्हणून. असं सारखं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे ते फुटत नाही. का तर गॅसचा लो फ्लेम करायचा का हाय फ्लेम करायचा नाही. आणि लो फ्लेम करून झाल्यानंतर बघू शकता इथे किती त्याचा कलर चेंज झाला आहे. आणि ते झाल्यानंतर इथे आहे ना त्याच्यामध्ये जो आपण खडा मसाल्याची पावडर केली होती म्हणजे मसाला केला होता ना, तोही त्याच्यामध्ये टाकायचा होता. मग तो आता मी टाकून घेतला त्याच्यामध्ये. मसाला टाकल्यानंतर ते आणि पुन्हा एक जीव असं सर्व तो हलवून घेतलं. सारखं त्याला ना हलवून घ्यायला लागत होतं. आणि ते हलवून झाल्यावर ह्याच्यामध्ये झाकून ठेवलं होतं, त्याला पाणी सुटलं होतं. आणि ते झाल्यानंतर इथं टोमॅटोची प्युरी केली होती तीही वरून ॲड केली. आणि काजू आणि मगरच्या बीची पण पेस्ट केली होती ना, तीही त्याच्यामध्ये ॲड केली. आणि ते ॲड केल्यानंतर परत सगळं एकदम एकजीव केले आणि परत त्याच्यावर चांगले झाकून ठेवले. आणि इथं ना ते कांदाही तळलेला होता ना, तोही बारीक करून घेतला होता, तोही त्याच्यामध्ये टाकून ॲड केला.
त्याला मी झाकून ठेवून सारखे झाक उघड करून हलवत होते आणि त्याच्यावर ना इथं कसुरी मेथी ही टाकली होती आणि त्या अनुज वाट बघत होता. इथं बघू शकताय तो कसा बोलतोय. काय नाही झालंय काय शिजले? मटन चिकन शिजलंय. तिखट नाही ना? नाही. बाबा बघू खाऊन एकदा. टणटण वाजलं. चिकन शिजलं. टणटण वाजलं. खाऊ जरा सुकं रस्सा जरा जरा वाढ ग. जरा तिखट जरा दे ग मम्मी. काय देऊ? नव्हतं का ते या काय दोघांच्या लुडबुडीनंतर इथं चिकन कोरमा तयार होता. मग इथं ते झाल्यानंतर याच्यावर मी कोथिंबीर सर्व करून घेतली आणि इथं जेवणासाठीही ताट करून घेत होते. ही रेसिपी आहे ना मी पहिल्यांदाच ट्राय केली होती पण खूप छान टेस्टला झाली होती. असेच आपले नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, टेक केअर. आम्हीही जेवतो आणि तुम्हीही या जेवायला. चला बाय बाय गाईज.